ब्रह्मांडपदी श्री सप्तशक्ती महाग्रंथ, श्री हिंदू धर्मग्रंथ, याच्याबद्दल आता आपण माहिती घेऊ ग्रंथातली. पूर्णपणे मोकळ्या ब्रह्मांडामधील वातावरणामध्ये ज्या ठिकाणी सर्व मूळ नवशक्ती व श्री प्रमुख 16 पंचमहाभूते हे थांबलेले होते, त्या ठिकाणी श्री दिव्यत्व शक्ती स्त्री मानवरूप यांनी ब्रह्मांडामधील वातावरणामध्ये आपल्या शरीरासहित भ्रमण करण्यास वावरण्यास निघून गेलेले श्री उपप्रमुख 4 पंचमहाभूत चौ यांना व श्री उपप्रमुख 7 पंचमहाभूत पित्त यांना त्या ठिकाणी बोलावून घेतले व त्या ठिकाणी दोन्ही पंचमहाभूते हजर झाल्याबरोबर लगेचच तेथे हजर असणारे सर्व 10 श्री उपप्रमुख पंचमहाभूते यांच्या ज्योतींनी आपले मूळ स्त्री रूप धारण केले. म्हणजे संपूर्ण ब्रह्मांडात जे वातावरण जे आपल्या शरीरासहित गेले होते त्या ठिकाणी सगळे जमले. म्हणजे उपप्रमुख 4 पंचमहाभूत चौ आणि पित्त त्या ठिकाणी बोलावून घेतले ते सगळे एका ठिकाणी जमले. उपप्रमुख आणि प्रमुख सगळे पंचमहाभूत जमले त्या ठिकाणी आणि सगळ्यांनी मूळ रूप धारण केलं. प्रत्येकाने आपले मूळ स्त्री रूप धारण केले. श्री ब्रह्मांड अदृश्य शक्ती यांनी त्या ठिकाणी हजर असणारे सर्व 10 श्री उपप्रमुख पंचमहाभूते यांना आपल्या समोर बोलावून घेतले व त्यांना श्री उपप्रमुखपदी ही पदवी बहाल केली व सर्व 10 श्री उपप्रमुख पंचमहाभूते यांना श्री प्रमुख 16 पंचमहाभूते आहेत त्यांच्या सर्व कार्यामध्ये ते सांगतील ती सर्व मदत करण्यासाठी कार्यकर्ते म्हणून नियुक्ती केली. म्हणजे सगळ्यांची कार्यकर्ते म्हणून नियुक्ती केली त्यांच्यामध्ये. त्यावेळी सर्व 10 श्री उपप्रमुख पंचमहाभूते यांनी श्री प्रमुख 16 पंचमहाभूते आहेत त्यांना ते सांगतील त्याप्रमाणे त्यांच्या सर्व कार्यामध्ये मदत करण्याचे कबूल करून आपल्या कार्यास सुरुवात केली. त्यांचे कार्य करायला त्यांनी सुरुवात केली. त्यावेळी श्री प्रमुख 16 पंचमहाभूते व श्री उपप्रमुख 10 पंचमहाभूते हे सर्वजण आपल्या मूळ शरीरासहित थांबलेले असताना या सर्व 26 पंचमहाभूते यांना श्री ब्रह्मांड अदृश्य शक्ती यांनी सांगितले, ब्रह्मांडामधील प्रत्येक चंद्र, सूर्य, पृथ्वी, नवग्रह, वनस्पती, पशु, पक्षी, प्राणी, मानव, त्याचप्रमाणे मानवांचे मोकळे शरीर, म्हणजे माणूस मेलेला असतो त्याचं मोकळे शरीर बघा, निर्जीव शरीर हे देखील एक पंचमहाभूतच असतं. म्हणजे जे मोकळे शरीर आहे ते पण एक पंचमहाभूतच आहे. म्हणजे परमेश्वराने जे जे काय निर्माण केलंय ते पंचमहाभूतच आहे. म्हणजे बाबा काय पण जे केलेलं असेल त्यांनी ते. त्याचबरोबर शक्तींनी परमेश्वराने निर्माण केलेली प्रत्येक कोणतीही वस्तू ही देखील एक पंचमहाभूतच असते. म्हणजे त्यांनी जे काय काय निर्माण केलंय ते एक पंचमहाभूतच आहे. आलं का लक्षात? ब्रह्मांडामधील वातावरणामध्ये ज्या ठिकाणी श्री ब्रह्मांड अदृश्य शक्ती थांबलेले होते त्यांच्या बाजूला सर्व मूळ नवशक्ती व सर्व 9 काळ राक्षस हे एकत्रितपणे आपल्या मूळ शरीरासहित शांतपणे बसून होते व त्यांच्या समोर सर्व 26 पंचमहाभूते हे देखील आपल्या मूळ शरीरासहित शांतपणे बसून राहिलेले असताना
श्री ब्रह्मांड अदृश्य शक्ती यांनी श्री दिव्यत्व शक्ती स्त्री मानव रूप, दिव्यत्व शक्ती स्त्री मानव रूप जे आहेत त्यांना आपल्या समोर बोलावून घेतले व त्यांना सांगितले, सर्व शक्ती, नवकाळ, राक्षस व सर्व 26 पंचमहाभूते या सर्वांना आपल्या जवळील स्वयंभू शस्त्रे व वेगळी दिलेली शस्त्रे या शस्त्रांचा वापर आपल्या कार्यासाठी कसा करावा हे सांगण्याची आज्ञा केली. म्हणजे त्यांना जे स्वयंभू शस्त्रे आहेत किंवा दिलेली शस्त्रे आहेत त्याचा वापर कसा करायचा त्यांनी हे त्यांना समजून सांगितलं. प्रत्येकाला शस्त्र दिलेले आहेत त्यांनी. सर्व मूळ नवशक्ती, नव काळ राक्षस तसेच स्त्री दिव्यत्व शक्ती स्त्री मानवरूप यांनी यांच्या समोर सर्व 26 पंचमहाभूते आपल्या मूळ शरीरासहित थांबलेले असताना स्त्री दिव्यत्व शक्ती स्त्री मानवरूप यांनी सर्व पंचमहाभूत यांना सांगितले, तुम्हा सर्वांना जी स्वयंभू शस्त्रे व इतर वेगळी शस्त्रे दिलेली आहेत त्या शस्त्रांचा वापर तुम्ही सर्वांनी स्वतःचे रक्षण करण्यासाठी व अधर्माचा नाश करण्यासाठी, धर्माचे म्हणजे सत्याचे रक्षण करण्यासाठी, धर्माचा सांभाळ करण्यासाठी, तसेच धर्म टिकवण्यासाठी, अधर्माचा सर्वनाश करण्यासाठी, दुष्ट प्रवृत्तीचा सर्वनाश करण्यासाठी, त्याचप्रमाणे ब्रह्मांडामधील सर्व 15 चंद्र, 15 सूर्य, 34 पृथ्वी व 9 ग्रहाचे सर्व ग्रह यांचा सांभाळ व रक्षण करण्यासाठी, संपूर्ण ब्रह्मांडाचे रक्षण व सांभाळ करण्यासाठी, ब्रह्मांडामधील वातावरणामधील वाईट प्रवृत्तीचा, दूषित प्रवृत्तीचा नाश करण्यासाठी तुम्ही सर्व शस्त्राचा वापर अदृश्य रूपाने करावायचा आहे. म्हणजे ही जी यांना शस्त्र दिलेली आहेत ती शस्त्राचा त्यांनी स्वतःचं रक्षण पण करायचं आणि धर्माचा सांभाळ करायचा. धर्म टिकवण्यासाठी, धर्म सांभाळण्यासाठी, धर्माचं रक्षण करण्यासाठी, अधर्माचा नाश करायला म्हणजे दुष्ट प्रवृत्ती, राक्षसी प्रवृत्ती जी आहे त्यांचा नाश करण्यासाठी आणि धर्म टिकवण्यासाठी, वाढवण्यासाठी, सांभाळ करण्यासाठी या शस्त्रांचा वापर करायचा. धर्म म्हणजे काय? सत्य टिकवण्यासाठी. आता कुठलंही दैवत, आता हे दैवत घ्या, कुठलंही दैवत घ्या, तुमच्या अडचणीकडे लक्ष देतो, बरोबर आहे. तर ते तुमचं जर सत्य असेल, धर्माला धरून असेल तरच ते तुमच्याकडे लक्ष देतात. तुम्ही जर सांगितलं याचं वाटोळं करा तर ते करणार नाही. जे सत्य आहे, जे धर्माने आहे, धर्माचं रक्षण करण्यासाठी, धर्माचा सांभाळ करण्यासाठी तुमच्या अडचणीकडे लक्ष देतात. सत्य टिकवण्यासाठी, अधर्माचा नाश करण्यासाठी तुमच्याकडे ते लक्ष देतात. ते काय, तुम्ही त्यांची सेवा करताय आणि हे करताय आणि त्यांना रोज पेढे आणताय म्हणून ते तुमच्याकडे लक्ष देत नाही. जर सत्य असेल, तुमचं धर्माने वागणं असेल, बोलणं असेल, जे काय असेल सत्याने, तरच ते तुमच्याकडे लक्ष देतात, नाही तर नाही देत. म्हणजे धर्मासाठी ते तुमच्याकडे लक्ष देतात असं आहे. ते सगळ्या शास्त्राचा वापर अदृश्य रूपाने करतात. म्हणजे ते तुम्हाला दिसणार नाही. तुमचं जे रक्षण करतात, सांभाळ करतात ते दैवत, तर ते तुमच्यासाठी नाही, ते धर्मासाठी करतात, तुमच्याकडे लक्ष देतात. तुमचा त्यांचा काय संबंध आहे? बरोबर आहे ना. ह्याच्या अगोदर किती जन्मले आणि किती मिळाले. धर्मासाठी ते तुमच्याकडे लक्ष देतात, बाकी काय नाही. श्री परमेश्वरी शक्ती यांनी मानवाचे कल्याण करण्यासाठी निर्माण केलेले सर्व दैवते हे देखील
आपल्या जवळील स्वयंभू शास्त्राचा व इतर वेगळ्या शास्त्रांचा वापर स्वतःचे रक्षण करण्यासाठी, त्याचप्रमाणे श्री परमेश्वरी शक्ती यांच्या नियमाच्या रक्षणासाठी म्हणजेच धर्माच्या रक्षणासाठी, धर्माचा सांभाळ करण्यासाठी, धर्म म्हणजे सत्य टिकवण्यासाठी व अधर्माचा नाश करण्यासाठी, दुष्ट प्रवृत्तीचा, वाईट प्रवृत्तीचा, दूषित प्रवृत्तीचा सर्वनाश करण्यासाठी आपल्या जवळील शास्त्राचा वापर अदृश्य रूपाने करीत आहेत. म्हणजे जे तुमचं रक्षण करतात ते शास्त्राने, ते अदृश्यपणे करतात. ते तुम्हाला काय दिसतं का? पण ते धर्मासाठी, म्हणजे जर तुमचं सत्य असेल तरच ते तुमच्याकडे लक्ष देतात. तुम्ही खोटं काहीतरी सांगितलं देवाला तर नाही करत ते, म्हणजे चुकीच्या कामासाठी ते नाही मदत करत तुम्हाला. दैवते ही धर्मासाठी, म्हणजे धर्मात सांभाळ करण्यासाठी, सत्य टिकवण्यासाठी, धर्माचे रक्षण करण्यासाठी ब्रह्मांडामधील मानवाचे रक्षण सांभाळ करीत असतात. ब्रह्मांडामधील मानव आज स्वतःचे चुकीचे कर्म, वाईट कर्म करीत असतो. त्या मानवास त्याच्या चुकीच्या कर्माचे, त्याचे वाईट कर्म फेडून घेण्यासाठी, त्याच्या वाईट कर्माचे भोग त्याच्याकडून भोगून घेण्यासाठी, त्याच्या चुकीच्या कर्माचे त्यास योग्य प्रायश्चित देण्यासाठी श्री परमेश्वरी शक्ती यांची निर्माण केलेली सर्व दैवते, त्याचप्रमाणे त्यांनी निर्माण केलेल्या मानवामधून निर्माण झालेले दैवते आपल्या जवळील शास्त्रांचा वापर अदृश्य रूपाने करीत असतात. तसेच मानवामध्ये जे वाईट प्रवृत्तीचे, दुष्ट नीच प्रवृत्तीचे मानव असतात त्यांचा नाश, सर्वनाश करण्यासाठी, दुष्ट प्रवृत्ती नष्ट करण्यासाठी आपल्या जवळील शास्त्राचा वापर अदृश्यपणे करीत आहेत. म्हणजे आलं लक्षात का? सांगू परत. ही दैवते जी आहेत, दैवतांमधून, मानवामधून दैवत निर्माण झालेले आहेत. हे धर्माच्या रक्षणासाठी, धर्म टिकवण्यासाठी त्या शास्त्राचा वापर करतात. तसंच ही जे मानव आहेत, माणसं आहेत, त्यांनी जे काही चुकीचं कर्म केलं, वाईट कर्म केलंय, जे पाप केलंय, त्यांचं पाप फेडून घेण्यासाठी ते शास्त्राचा वापर करतात. त्याचा तुम्हाला प्रायश्चित देण्यासाठी, तुम्हाला शिक्षा करण्यासाठी त्या शास्त्राचा वापर करतात. थोडक्यामध्ये असं आहे. म्हणजे तुमचं जे पाप फेडून घ्यायचंय, दुष्ट प्रवृत्ती नष्ट करायची, त्यासाठी ते आपल्या जवळील शास्त्राचा वापर करतात. त्यांचा तुमचा काही संबंध नसतो. ते धर्म टिकवण्यासाठी तुमच्याकडे लक्ष देतात, असं आहे. आणि ते स्वतःच्या शास्त्रांचा, तुमचं कर्म फेडून घेण्यासाठी अदृश्य रूपाने त्या शास्त्राचा वापर करतात की बाबा तुमचं सगळं वाईट कर्म फिटून जावं, सगळं स्वच्छ व्हावं, म्हणून ते तुम्हाला त्रास देऊन ते तुमचं कर्म फेडून घेतात. तुम्हाला जो त्रास होतो तो त्रास झाल्याशिवाय तर तुमचं वाईट कर्म फिटणार नाही. मग ते त्रास देऊन तुमचं वाईट कर्म फेडून घेतात आणि ते त्यांच्याकडे जे काही शस्त्र आहेत ते शस्त्राकडून ते काम करून घेतात. असं अदृश्यपणे ते शास्त्राचा वापर करतात. श्री परमेश्वरी शक्ती यांनी निर्माण केलेले सर्व दैवते ही धर्मासाठी, म्हणजे धर्माचा सांभाळ, रक्षण करण्यासाठी, धर्म टिकवण्यासाठी, धर्माचे रक्षण करण्यासाठी त्या मानवाचे रक्षण करत असतात. म्हणजे तुमचं जे सांभाळ करतात, तुम्हाला जे रक्षण करतात ते धर्म टिकवण्यासाठी तुमचं रक्षण करतात, नाही का? तुम्हाला अडचणीतून बाहेर काढतात, जे काय असेल ते धर्मासाठी करतात, बाकी काय नाही. त्या मानवास त्याच्या अडचणीमधून मार्ग काढून देण्याचा प्रयत्न करीत असतात. त्या मानवास त्याच्या संकटामधून, दुःखामधून त्याचे रक्षण, सांभाळ आपल्या जवळील शास्त्राने अदृश्य रूपाने करतात. त्या मानवाचा सांभाळ, रक्षण करीत असतात.
तो मानव स्वतःचे चुकीचे कर्माचे, वाईट नीच कर्माचे फळे भोगत असतात. तो मानव स्वतःच्या चुकीच्या कर्मामुळे स्वतः अडचणीमध्ये, संकटामध्ये येत असतात. श्री परमेश्वरी शक्ती यांनी निर्माण केलेली सर्व दैवते ही त्या मानवाचे रक्षण करतात. त्या मानवास त्याच्या अडचणीमधून सोडवतात, मुक्त करतात. कारण दैवते ही त्या मानवाचे रक्षण म्हणजेच धर्माचे, सत्याचे रक्षण करीत असतात. धर्म टिकवण्यासाठी, सत्य टिकवण्यासाठी त्या मानवाचे आपल्या जवळील शस्त्राद्वारे त्या मानवाचे म्हणजे धर्माचे रक्षण करीत असतात. धर्म म्हणजे सत्य टिकवत असतात. धर्माचा सांभाळ, रक्षण करतात. अधर्माचा, वाईटाचा, खोट्या दुष्ट प्रवृत्तीचा आपल्या जवळील शस्त्राने अदृश्यपणे सर्वनाश करीत असतात. म्हणजे मानवाच्या रक्षणासाठी, ते धर्म टिकवण्यासाठी. म्हणजे त्यांचा तुमचा काही संबंध नाही. तुमचं काय सत्य आहे, धर्म आहे. आणि प्रत्येक जण कसा असतो, स्वतःच्या चुकीमुळेच अडचणीत आलेला असतो. परमेश्वर त्याला अडचणीत कशाला आणणार? आपण चुकीचं कर्म करतो, आपण काहीतरी करतो, त्याच्यामुळे आपण अडचणीत येतो. म्हणजे आपल्या चुकीच्या कर्मानेच आपण अडचणीत येतो. त्यामुळे ते दैवत जे आहे ते तुम्हाला अडचणीतून सोडवण्यासाठी त्यांच्याकडील शास्त्राचा अदृश्यपणे वापर करतात. आता तुम्हाला एखादा कोणी तोडगा सांगितला, बाबा हे करा, ते करा, तर ते तोडगा म्हणजे दैवतांचं शस्त्र असतं. ते शस्त्रामधून ते तुम्हाला मोकळं करतात. म्हणजे दैवी शक्ती त्याच्यात येते आणि ती दैवी शक्ती तुमचं अडचण सोडवते. म्हणजे अडचणीतून मार्ग काढतो किंवा अडचणी म्हणजे मार्गी लागतात ते. असं म्हणजे त्यांनी जर काय सांगितलं, हे करा, ते करा, काय, तर ते एक त्यांचं शस्त्र असतं ना, त्याच्यातून ते तुम्हाला मोकळं करतात. असं आहे ते. ब्रह्मांडामधील वातावरणामध्ये ज्या ठिकाणी श्री ब्रह्मांड अदृश्य शक्ती थांबलेले होते, त्यांच्या बाजूला सर्व मूळ नवशक्ती, सर्व नव काळ राक्षस हे एकत्रितपणे आपल्या मूळ शरीरासहित शांतपणे बसून होते. म्हणजे वातावरणामध्ये ज्या ठिकाणी होते, दिव्यत्व शक्ती, ब्रह्मांड शक्ती जे होते, त्या ठिकाणी हे सगळे शांतपणे बसून होते. व त्यांच्या समोर सर्व 26 पंचमहाभूते हे देखील आपल्या मूळ शरीरासहित शांत बसून राहिलेले असताना श्री ब्रह्मांड अदृश्य शक्ती यांनी श्री तेजस्वी ब्रह्मांड शक्ती, तेजस्वी ब्रह्मांड शक्ती जी आहे, त्यांना आपल्या समोर बोलावून घेतले व त्यांना आपल्या समोर बसण्यास सांगितलं. समोर बसा म्हटले. आणि त्यानंतर श्री ब्रह्मांड अदृश्य शक्ती यांनी ब्रह्मांडाचे भविष्य सांगण्यास सुरुवात केली. म्हणजे ब्रह्मांडाचं भविष्य, ब्रह्मांड अदृश्य शक्ती जी मूळ शक्ती आहे, ते तेजस्वी ब्रह्मांड शक्तीला आपल्या समोर बसायला सांगितलं. बाकीचे सगळे बसलेले होते, पण यांना समोर बसायला सांगितलं आणि संपूर्ण ब्रह्मांडाचं भविष्य सांगायला सुरुवात केली. म्हणजे ब्रह्मांड कसं निर्माण करायचं, ब्रह्मांडाचं आयुष्य किती आहे, 17 काळ आयुष्य आहे. मग प्रत्येक काळात काय काय घटना घडवायच्या, प्रत्येक काळाचं आयुष्य किती आहे, सगळं झालं. ब्रह्मांड कसं नष्ट करायचं, हे सगळं म्हणजे प्रत्येक क्षणाक्षणाचं भविष्य त्यांनी त्यावेळेस मूळ शक्ती जी ब्रह्मांड अदृश्य शक्ती आहे, त्यांनी तेजस्वी ब्रह्मांड शक्तीला भविष्य सांगितलं की हे 17 काळ ब्रह्मांडाचं आयुष्य. म्हणजे ब्रह्मांड निर्माण झाल्यापासून ब्रह्मांड नष्ट होईपर्यंत संपूर्ण आयुष्याचं भविष्य त्यांनी सांगितलं. व ते सांगितलेलं भविष्य श्री तेजस्वी ब्रह्मांड शक्ती यांच्याकडून लिहून घेतलं. जे सांगितलं तसं लिहून पण घेतलं त्यांच्याकडून.
त्यावेळी सर्व मूळ नवशक्ती, 9 काळ राक्षस, सर्व 26 पंचमहाभूते हे सर्वजण त्या ठिकाणी शांतपणे बसून भविष्य ऐकत होते. म्हणजे मूळ नवशक्ती, 9 काळ राक्षस, 26 पंचमहाभूते हे सगळे तिथे शांत बसून होते. यांनी भविष्य सांगितलं, त्यांनी लिहून घेतलं आणि बाकीच्यांनी ऐकलं. शांतपणे बसून ऐकत होते ते. संपूर्ण ब्रह्मांडाचे आयुष्य एकूण 17 काळ आहे. ब्रह्मांड आयुष्य एकूण 17 काळ आहे. फक्त प्रत्येक काळाचा कालावधी हा वेगवेगळा असतो. कुठला लहान आहे, कुठला मोठा आहे, कुठलं काय असं. ब्रह्मांड निर्मितीस सुरुवात झाल्यापासून म्हणजे पहिला काळाचा कालावधी सुरू झाल्यापासून पहिली काळाची पृथ्वी निर्मितीस सुरुवात झाल्यापासून म्हणजे ब्रह्मांडाची निर्मिती सुरू झाल्यापासून सगळ्यात काळाची पृथ्वी निर्माण करायला सुरुवात केली तेव्हापासून ऐका सगळं, तेव्हापासून दर 15,000 वर्ष पूर्ण झाल्याबरोबर म्हणजे मूळ शक्तींच्या नियमानुसार 33 महिन्याचे 1 वर्ष पूर्ण असते व पृथ्वीवरील मानवाच्या नियमाप्रमाणे 12 महिन्याचे 1 वर्ष पूर्ण असते. 33 महिन्याचे 1 पूर्ण वर्ष याप्रमाणे मूळ शक्तींच्या नियमाप्रमाणे दर 15,000 वर्ष पूर्ण झाल्याबरोबर म्हणजे पृथ्वीवरील मानवाच्या नियमाप्रमाणे 41,250 वर्ष 41,250 41,250 वर्ष पूर्ण झाल्याबरोबर लगेचच पहिली पृथ्वी तळाच्या पृथ्वीवर महाप्रचंड असा ज्वालामुखी होण्यास सुरुवात झाली व मूळ शक्तींच्या नियमाप्रमाणे दर 15,000 वर्ष पूर्ण झाल्याबरोबर लगेचच तळाच्या पहिल्या पृथ्वीवर महाप्रचंड असा स्फोट होण्यास सुरुवात झाली. म्हणजे ब्रह्मांड निर्मिती करायला सुरुवात झाल्याबरोबर 15,000 वर्ष पूर्ण झाली. म्हणजे आपले 42,500 वर्ष, शक्तींचे 15,000 वर्ष, म्हणजे त्यांचं 33 महिन्याचं 1 वर्ष असतं, आपलं 12 महिन्याचं 1 वर्ष असतं. 33 महिन्याचं 1 वर्ष पूर्ण झाल्याबरोबर प्रत्येक सूर्यावर, प्रत्येक पृथ्वीवर, प्रत्येक नवग्रहावर, प्रत्येक चंद्रावर एकाच वेळेस महास्फोट होतो. महास्फोट आणि संपूर्ण जीवसृष्टी नष्ट होती. लावारच निघतो सगळ्यांमधून, चंद्रामधून, सूर्यामधून, पृथ्वीमधून, नवग्रहामधून. संपूर्ण जीवसृष्टी नष्ट होती. म्हणजे पशु, पक्षी, प्राणी, मानव, वनस्पती, सूक्ष्म जीवजंतू सगळं नष्ट होतं. दैवत अदृश्य रूपात राहतात. सगळे दैवत अदृश्य होऊन एका बाजूला थांबतात. आता हे भक्त प्रल्हाद ही कथा, हा जो ग्रंथ आहे, रामायण, महाभारत, आपला ग्रंथ, हे जे आहे ते अदृश्यपणे सांभाळून ठेवतात. त्याला काय टच होऊन देत नाही. भक्त प्रल्हाद, रामायण, महाभारत, आपला ग्रंथ, या 4 घटना आहेत त्या. म्हणजे कथा नाही, काय नाही, प्रत्यक्षात घडलेलं आहे सगळं, घटना आहेत. हे सांभाळून ठेवतात हे 4 वस्तू ते अदृश्यपणे. आणि जर 15,000 वर्ष पूर्ण झाले, संपूर्ण जीवसृष्टी नष्ट होती. पृथ्वीवरती जे खड्डे पडलेत, जे तुम्ही खांदलंय, काय काय केलंय, ते सगळं त्या आवारासमोर भरून निघतं. म्हणजे पृथ्वीचं 1 आयुष्य पूर्ण होतं, चंद्राचं 1 आयुष्य पूर्ण होतं, सूर्याचं 1 आयुष्य पूर्ण होतं, नवग्रहाच्या प्रत्येक ग्रहाचं 1 आयुष्य पूर्ण होतं. म्हणजे पृथ्वीची जी झीज झालेली आहे ती सगळी भरून निघती. सूर्याची झीज झालेली, चंद्राची झीज झालेली,
नवग्रहांच्या ग्रहांची जी झालेली हे सगळं भरून निघतं आणि त्यांचं नवीन वर्ष नवीन आयुष्य सुरू होतं. प्रत्येक पृथ्वी टवटवीत होते अशी, म्हणजे नवीन आयुष्य सुरू होतं. आणि मग परत नव्यानं पशु पक्षी प्राणी मानव वनस्पती सूक्ष्म जीव जंतू हे जे काय आहे ते निर्माण होतात. म्हणजे या काळात जे सुधारित मानव आहेत तसे सुधारित मानव पुढच्या काळात जन्माला येतात. म्हणजे पहिल्यापासून आधी मानव येत नाहीत. आता जे सुधारित आहे, तुम्ही जे सुधारलेले आहेत तेच तुम्ही सुधारित होणार आणि सुधरत जाणार, बुद्धी वाढत जाणार. म्हणजे पहिल्यापासून हे आधी मानव नाही होणार तुम्ही. आलं लक्षात? सुधारित दरवेळेस सुधारित दरवेळेस तुमची बुद्धी तेज होत जाणार, वाढत जाणार. असं दर 15,000 वर्ष पूर्ण झाले म्हणजे शक्तींच्या दृष्टीने 15,000 वर्ष म्हणजे आपले 42,000 वर्ष, 41,250 वर्ष. प्रत्येक काळामध्ये ब्रह्मांडाचं आयुष्य 17 काळ आहे. प्रत्येक काळाचा कालावधी वेगळा आहे. त्या प्रत्येक काळामध्ये दर 15,000 वर्ष पूर्ण झाले की एकाच वेळेस सगळीकडे स्फोट होतो. संपूर्ण जीवसृष्टी नष्ट होते, नव्याने जीवसृष्टी निर्माण होते. म्हणजे लगेच होत नाही. जे आता पृथ्वीची झीज झाली ते सगळी झीज भरून येते, सगळं शांत होतं. सगळं वातावरण शांत झाल्यावर परत नव्यानं पशु पक्षी प्राणी मानव वनस्पती जे काय ते निर्माण होते. मग परत या 4 घटना घडतात. म्हणजे तुम्हाला सांगतो परत ती भक्त प्रल्हाद ही घटना घडणार. त्यावेळेच्या काळानुसार त्याची भाषा असेल, त्यातले जे पात्र आहेत ते पात्र तेच असतात. म्हणजे जो भक्त प्रल्हाद झालेला आहे तोच भक्त प्रल्हाद होणार, त्याचा बाप जो आहे तोच होणार. हे जे आहे ना ते तेच असणार, पण त्या काळानुसार त्यांची भाषा वेगळी असेल. कथा तीच. मग पहिल्यांदा भक्त प्रल्हाद ही घटना घडते. घटना आहे, कथा नाही. त्याच्यानंतर रामायण घडतं. मग राम तोच आहे, लक्ष्मण तोच आहे, सीता तीच आहे. दर काळात तेच येणार, तेच पात्र आहेत, म्हणजे तेच कलाकार आहेत. परंतु त्या काळानुसार ती भाषा असेल. त्या काळात जी भाषा असेल, आता आपली मराठी भाषा आहे समजा, त्या जी भाषा असेल त्या भाषेतच ते घटना घडणार. त्याच्यानंतर महाभारत, अर्जुन तोच, कृष्ण तोच, भीष्म तोच, जे काही आहेत कलाकार ते तेच राहणार असं. आणि मग आपला ग्रंथ उजेडात येणार. आपला ग्रंथ परत लिहिला जाणार नाही. हा ब्रह्मांड निर्माण झाल्यापासून पहिल्यांदाच ग्रंथ लिखाण झालं आणि ब्रह्मांड संपेपर्यंत हेच राहणारे, कोणालाही लिहिता येणार नाही. कारण का लिहिता येणार नाही? या मूळ शक्ती ज्या 9 शक्ती, 9 काळाक्षर 26 ते कोणालाही परत माहिती सांगणार नाही. आज जे आपल्याला माहिती सांगितली कोणाला सांगणार नाही. त्यामुळे तो काही ग्रंथ लिहिला जाणार नाही. हाच ग्रंथ दर काळामध्ये 15,000 वर्ष पूर्ण झाले अदृश्य होणार. जसं रामायण महाभारत होतं तसं. आणि मग परत नव्याने जेव्हा सगळं निर्माण होतं तेव्हा परत हा ग्रंथ उजेडात येईल आणि परत मग त्याच्यावरती काय असेल ते लोकांना माहिती होईल असं. म्हणजे हा ग्रंथ एकदाच लिहिला गेला, रामायण एकदाच झालं, महाभारत एकदाच झालं. फक्त दर काळात ते नव्यानं उजेडात येतं. भक्त प्रल्हाद बाबा लोकांना भक्तीचा मार्ग दाखवण्यासाठी, लोकांनी भक्ती करावं. बरोबर आहे ना? भक्त प्रल्हाद ही कथा कालभैरवनाथांनी लिहिलेली आहे. आलं का लक्षात? रामायण जे घडलं, बरोबर आहे ना? तर रामायण जे घडलं, राम सीता लक्ष्मण हे जे काय ते मूळ कल्पना कोणाच्या डोक्यातून निघली? रामायण जे लिहायचं ते कोणाच्या डोक्यातून निघलं? तर मस्कोबा महाराजांनी ती कथा लिहिलेली. रामायण ही कथा मस्कोबा महाराजांनी लिहिलेली. कशी मग त्यांनी पात्र जमा केली आणि ती
लिहिली कथा आणि घडवून आणली. रामायण जे घडलं, राम सीता लक्ष्मण, एक पत्नी एक वचनी जे काय आहे ते सगळं त्यांनी मस्को महाराजांनी घडवलेलं आहे. मस्को महाराजांनी हे केलेलं आहे. महाभारत ही कथा कालभैरवनाथांनी केलेली आहे परत असं आहे. आणि हा ग्रंथ आपण लिहिलेला आहे. म्हणजे भक्त प्रल्हाद ही कथा पण कालभैरवनाथांची. फक्त रामायण मस्को महाराजांनी पण त्या रामायणामध्ये काम केलेले. त्यांनी पण एक कलावंत झालेले, एक कलाकार झालेले. सांगणार नाही आता, 4 माणसं एकांतात सांगणार. हा त्याच्यात ते आहेत. मग आता बाबा राम, ज्याला राम बनवायचं त्याला बोलून घ्यायचं, त्याला सगळं समजून सांगायचं, म्हणून मग त्याला जन्माला घालायचं रामाला, मग रावणाला. हे जे काय काय आहे ते सगळं मस्को महाराजांनी केलंय. बालाजी आणि कालभैरवनाथ, बालाजी आणि कालभैरवनाथ या दोघांनी एकत्रित मिळून रामाचा अवतार घेतलेला आहे. अलग लक्षात असं आहे. ती वेगळी कथा झाली ती रामायण महाभारत. पण रामायण घडवलं, जगाला जो दाखवलं रामायण, ते मस्को महाराजांची मूळ कल्पना त्यांची. महाभारताची मूळ कल्पना डोक्यात कालभैरवनाथांची. कालभैरवनाथांनी ती कथा कागदावर लिहिली, जे काय असेल ते. सगळे कलाकार बोलावले, त्यांना समजून सांगितलं तू हे काम करायचं, तू हे काम कर, आणि मग त्यांनी ते महाभारत घडवून आणलं. रामायण घडवून आणलं यांनी, कालभैरवनाथांनी. ते यांचे दैवतांचे डोक्यातल्या कल्पना आहेत. का तर जगासाठी, जगाला ज्ञान देण्यासाठी त्यांनी या कथा आणल्या. आणि ते घडलेले म्हणजे रामायण घडलेलं आहे, असे काही काल्पनिक नाहीये, ओरिजिनल घडलेली आहे कथा. महाभारत ओरिजिनल घडलेलं आहे. रामाचा जन्म व्हावा म्हणून नाही, जगाला ज्ञान द्यावं. रामायणामधून जगाला ज्ञान देण्यासाठी एक पत्नी एक वचनी, सत्य धर्मासाठी होय. महाभारत झालं धर्मासाठी, रावण झालं, भक्त प्रल्हाद हे धर्मासाठीच झालं, महाभारत हे धर्मासाठीच झालं. प्रत्येक दैवत धर्मासाठी काम करतो. आता मस्को महाराज इथे धर्मासाठी काम करतात. ते तुमच्यासाठी इथं नाही बसले, धर्मासाठी बसलेले. आता हे धर्मासाठी बसलेले, तुमच्यासाठी नाही बसले. ते तुम्हाला ओळखत पण नाही. काय कुठलं घेणं देणं आहे तुमचं, काय काय संबंध नाही. धर्मासाठी, धर्म टिकवण्यासाठी, धर्म सांभाळण्यासाठी, धर्माचं रक्षण करण्यासाठी. धर्म, धर्म म्हणजे सत्य, सत्य टिकवण्यासाठी. सत्य कधी मरत नाही, सत्याला वेळ लागतो, पण सत्य मरत नाही. खोटं जातं काळाच्या आड, पण खरं जात नाही. आलं लक्षात? दर 15,000 वर्ष पूर्ण झाले की ह्या घटना घडतात. तुम्हाला सांगितलं पहिल्यांदा फक्त प्रल्हाद, मग रामायण, मग महाभारत या घटना घडतात. प्रमुख 3च घटना आहेत. आणि आपला ग्रंथ एकदाच लिहिला गेलाय, तो फक्त दरवेळेस आदृश्य रूपाने राहतो. जशी दैवत 33 कोटी दैवत जे आहेत ते अदृश्य रूपाने राहतात. बाकी संपूर्ण ज्वालामुखीमध्ये नष्ट होतं. नंतर परत सूक्ष्म जीवजंतू, पशु पक्षी, प्राणी, मानव, वनस्पती सगळी निर्मिती होती. फक्त आता जेवढ्या बुद्धिमत्तेचा माणूस आहे त्याच्या पुढच्या बुद्धिमत्तेचा माणूस जन्माला येणार. म्हणजे आधी मानव नाही येणार, त्याच्या पुढचा असं दरवेळेस त्याची बुद्धी वाढत जाते, बुद्धी वाढत जाते. असं ते जन्माला येणार आणि शेवटला मग प्रगती तिथं अधोगती. संपूर्ण ब्रह्मांडामधील वातावरणामध्ये एकूण 15 चंद्र, 15 सूर्य, 34 पृथ्वी व नवग्रहाचे प्रत्येक ग्रह यांच्यावर मूळ शक्तींच्या
नियमानुसार दर 15,000 वर्षे पूर्ण झाल्याबरोबर लगेचच एकाच वेळी सर्वत्र महाप्रचंड असा ज्वालामुखी होत असतो व प्रत्येक पृथ्वीवरील संपूर्ण जीवसृष्टी पूर्णपणे नष्ट होत असते. म्हणजे ब्रह्मांडामधील प्रत्येक चंद्राचे, प्रत्येक सूर्याचे, प्रत्येक पृथ्वीचे, प्रत्येक नवग्रहाच्या, प्रत्येक ग्रहाचे एक आयुष्य पूर्ण होत असते. ब्रह्मांडामधील वातावरणामधील प्रत्येक चंद्र, सूर्य, पृथ्वी, नवग्रहाचे ग्रह हे नव्याने ताजे तवाने होऊन त्यांचे दुसरे नवीन आयुष्य सुरू होत असते. सगळं नवीन आयुष्य सुरू होतं प्रत्येकाचं. अशा प्रकारे दर 15,000 वर्ष पूर्ण झाले असता ब्रह्मांडामधील वातावरणामध्ये एकाच वेळी सर्वत्र महाप्रचंड असा ज्वालामुखी होत असतो व ब्रह्मांडामधील वातावरणामधील संपूर्ण जीवसृष्टी पूर्णपणे नष्ट होत असते. फक्त मूळ 9 शक्ती, 9 काळ राक्षस, 26 पंचमहाभूते, सर्व शक्ती दैवते व दैवते हे अदृश्य रूपाने वावरत असतात. दरवेळेस महाप्रचंड ज्वालामुखी झाल्यानंतर संपूर्णपणे जीवसृष्टी पूर्णपणे नष्ट झाल्यानंतर ब्रह्मांडामधील वातावरणामध्ये फक्त 15 चंद्र, 15 सूर्य, 34 पृथ्वी व 9 ग्रहाचे ग्रह हे फक्त शिल्लक राहिलेले असतात. म्हणजे जेव्हा सगळं नष्ट होतं संपूर्ण जीवसृष्टी, तेव्हा फक्त 15 चंद्र, 15 सूर्य, 34 पृथ्वी, 9 ग्रहाचे ग्रह एवढंच शिल्लक असतं वातावरणामध्ये. बाकी काही जीवसृष्टी नसते. आणि तुम्हाला सांगितलं हे ग्रंथ हे जे आहेत ते अदृश्य रूपाने राहतात. जे दैवते आहेत ते अदृश्य रूपाने राहतात. बाकी मग सगळं आणि संपूर्ण शांतता पसरलेली असते. म्हणजे काय विषय नाही. प्रचंड ज्वालामुखी झालेला असतो. संपूर्ण पृथ्वीचं नवीन आयुष्य होतं. म्हणजे पृथ्वी जी झालेली झीज भरून निघती. तुम्ही नाही का कुठं डोंगर पोखरल्यात, कुठं काय केलंय, कुठं बिल्डिंगा बांधल्यात, कुठं काय केलंय, किल्ले बांधल्यात, राजवाड्या बांधल्यात, सगळ्याचं पाणी होतं ज्वालामुखीमध्ये. पृथ्वीच्या पोटातून लावा रस निघतो आणि तो नदी कशी वाहती तशी वाहती आणि जे जे येते मध्ये त्याचं पाणी करत जातं. संपूर्ण पाणी वाहत असतं नदीसारखं. आणि जेव्हा ते शांत होईल तो लावा रस शांत होतो कधी बराच काळ गेल्यावर, बराच वेळ गेल्यावर. आणि मग जिथं चढ झालेला असतो लावा रसाचा नाही का, असं ती उंच टेकडी होती. जिथं सपाट झालेलं आहे ना का लावा रस सपाट, ते सपाट जमीन, कुठे एकदम नाही का दरी असते, खड्डे असतात, ते सगळं लावा रस जो पसरतो ना काय झालं मध्ये लावा रस जे शांत होतो तर तिथं ते सपाट जमीन, कुठं डोंगर, कुठं दऱ्या खोऱ्या, हे ते पर्वत, हिमालय पर्वत आणि हा पर्वत आणि तो पर्वत, जे काय होतं ते सगळा लावा रस असतो. आता हिमालय पर्वत हे दैवताचा अवतार आहे म्हणा, तो भाग वेगळा आहे, परंतु हे सगळं असं असतं. सर्व शक्ती दैवते व दैवते हे अदृश्य रूपाने वावरत असतात. मी तुम्हाला सांगितलं ना, ते सगळे नष्ट झालं की ते अदृश्य रूपाने वावरतात. त्यानंतर प्रत्येक पृथ्वीवर परत पूर्वी होती त्याप्रमाणे संपूर्ण जीवसृष्टी नव्याने निर्माण होत असते. प्रत्येक पृथ्वीवरती नव्यानं जीवसृष्टी निर्माण होती. म्हणजे हे करीतच असतात, म्हणजे आपोआप नाही निर्माण करतात. पृथ्वीचं नवीन आयुष्य
सुरू होत असते. पृथ्वीचं नवीन आयुष्य सुरू होतं. दरवेळेस प्रत्येक त्याच पृथ्वीवर मूळ शक्ती तसेच दैवते हे परत नव्याने वनस्पती, पशु, पक्षी, प्राणी व मानव निर्माण करीत असतात. म्हणजे आता आपल्या पृथ्वीवर कसे आपलं सुधारित मानव आहे, तर आपल्या पृथ्वीवर सुधारित मानवच निर्माण होणार. ज्या पृथ्वीवरती वाघरूपी मानव आहे तिथं वाघरूपी मानवच निर्माण होणार. म्हणजे जे आहे ते तसे निर्माण होणार. नव्याने वनस्पती, पशु, पक्षी, प्राणी, मानव निर्माण करीत असतात. प्रत्येक पृथ्वीवर पूर्वी ज्या प्रकारचा मानव असेल त्याच प्रकारचा मानव निर्माण करतात. हो, निर्मिती पूर्ण झाल्यानंतर मानवामधील दैवते, साधू, संत, महात्मे परत नव्याने जन्मास येतात. म्हणजे दैवत पण परत नवीन जन्माला येतात. दैवते अवतार तसेच असतात. म्हणजे दैवते तेच असतात, त्यांचे कार्य देखील तेच असते, फक्त नावे त्या काळानुसार वेगळी वेगळी असतात. त्या काळाप्रमाणे भाषा वेगळी असते, परंतु दैवते तीच, त्याचप्रमाणे कार्य देखील तेच करीत असतात. उदाहरणार्थ प्रत्येक पृथ्वीवरती मागच्या 15,000 वर्षामध्ये ज्या काही घटना घडल्या आहेत त्याच घटना पुढच्या 15,000 वर्षामध्ये घडत असतात. म्हणजे जे काही घटना घडल्या त्याच परत पुढच्या जन्मात घडतात. महत्वाच्या घटना त्याच घडत असतात. उदाहरणार्थ पहिल्यांदा भक्त प्रल्हाद ही घटना घडत असते, त्यानंतर दुसरी घटना रामायण ही घडत असते, त्यानंतर तिसरी महत्वाची घटना महाभारत ही घटना घडत असते. या महत्वाच्या 3 घटना प्रत्येक पृथ्वीवर घडत असतात. प्रत्येक पृथ्वीवरती या 3 घटना घडतात. म्हणजे सगळ्यात वरची जरी पृथ्वी असली तरी या घटना घडणार, घडवीत असतात. या प्रत्येक घटनेमधील दैवते तीच असतात, पात्रे तीच असतात, कार्य देखील तेच असते, परंतु प्रत्येकाची नावे वेगवेगळी असतात, भाषा वेगवेगळी असते. प्रत्येक पृथ्वीवरील तेथील मानव ज्या रूपामध्ये असतो त्याच रूपामध्ये तेथील दैवते, साधू, संत, महात्मे, मानव जन्म घेऊन त्या पृथ्वीवरती त्या महत्वाच्या 3 घटना घडवीत असतात. त्यानंतर सर्वसामान्य मानव त्यांच्या कर्मानुसार त्यांचे भोग, त्यांचे कार्य सुरू असते. त्यांच्या चांगल्या वाईट कर्मानुसार त्यांचे जन्म कार्य घडत असते. म्हणजे नवीन पृथ्वी जेव्हा निर्माण होती तेव्हा या महत्वाच्या 3 घटना घडतातच. ती दैवते परत नवीन जन्म घेऊन येतात, साधू, संत, महात्मे परत जन्म घेतात. या महत्वाच्या 3 घटना परत घडतात. मानव तेच घडतात. म्हणजे ज्या पृथ्वीवरती ज्या प्रकारचा मानव असेल, आपल्या ज्या पूर्ण मानव आहे, काही पृथ्वीवर वाघरूपी मानव आहेत, काही पृथ्वीवरती स्त्रीरूपी मानव आहेत, काही पृथ्वीवर नागरूपी मानव आहे. तर त्या पृथ्वीवर जे प्रकारचा मानव आहे तोच मानव जन्माला येणार, त्याच प्रकारचा. भाषा वेगळी असेल त्या काळानुसार, पण कार्य तेच. दैवतांचं कार्य तेच, भाषा वेगळी, नावं वेगळी, पण कार्य तेच. रामायण घडल, आत्ताच्या काळात राम, प्रभू राम हे नाव आहे, त्या काळात त्या काळानुसार त्यांचं नाव असेल, काय असेल त्या काळात त्याप्रमाणे त्यांचं नाव. कार्य तेच, घटना तीच, फक्त नावं वेगळी, भाषा वेगळी, त्या काळानुसार सगळं असतं. कार्य तेच. म्हणजे सीता तीच होणार, राम तोच होणार, रावण तेच होणार,
हनुमान तेच होणार. हे जे आहेत तेच कलावंत आहेत, हे कलावंत आहेत. त्यांना ते समजून सांगितलं तशी त्यांच्याकडून कामं करून घेतली आणि जगासमोर आदर्श ठेवला रामाचा, सीताचा, महाभारताचा. एक आदर्श ठेवला किंवा माणसांनी कसं वागावं. भक्त प्रल्हाद तो फक्त नारायण नारायण म्हणत असतो, फक्त विष्णूचं नाव घेत असतो. किती संकट येतात त्याच्यावर, परमेश्वर त्याला कसा वाचवत असतो ते दाखवलं. म्हणून प्रत्येकाने नामस्मरण करणं अतिशय महत्वाचं आहे. त्याचा बाप त्याला वरतून खाली ढकलून देतो, दरीत टाकतो, तर परमेश्वर त्याला झेलतो. तिथं उकळतं त्याला त्या पोराला टाकतो, तरी त्याला भाजत नाही, व्यवस्थित त्याच्यातून निघतो. म्हणजे प्रत्येक ठिकाणी परमेश्वर वाचवतो. कधी वाचवतो? जेव्हा तुमचं मनातल्या मनात नामस्मरण चालू असेल, शांतपणे एकाग्रतेने जेव्हा तुम्ही नामस्मरण करता, तेव्हा ते देवापर्यंत पोचतं. आलं का लक्षात? तुम्ही नुसतं भरा 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 म्हणत राहिलं तर तुमचं डोकं दुखल. तुमच्या डोळ्याच्या बुबुळ असतं भावली ती वरती जाईल आणि तुमचं डोकं ठणकण, म्हणजे अनेक हे होतं, अस्वस्थपणा येईल. जेव्हा तुम्ही शांतपणे नामस्मरण करता, कुठलाही देव असेल तुमचं, ते म्हणजे तुमचा सद्गुरू असेल किंवा कुठलं दैवत असेल, तुमचं जे श्रद्धास्थान आहे ते शांत चित्ताने एकाग्र, तुम्ही दिवसातून 10 मिनिटं करा, पण शांतपणे एकाग्र करा. जेव्हा तुम्ही शांतपणे करताल तेव्हा तुमच्या डोळ्याची जी बाहुली आहे बुबुळाच्या आतली, ती ऑटोमॅटिक खाली येईल, तुमच्या पायाकडे येईल खाली. तेव्हा तुमचा मेंदू एकदम शांत राहील आणि तुम्ही जो नामस्मरण करता ज्या दैवताचं, तुमचा आत्मा आणि त्या दैवताचा आत्मा एक होईल. नामस्मरण कशासाठी करायचं? तुमचा आत्मा आणि त्या दैवताचा आत्मा एक होतो. त्यावेळेस तुम्हाला काय देवाला अडचण सांगायची गरज नाही, देवाला लगेच कळतं. पण तुम्ही नुसतंच भरा 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 राम 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 करत राहिलं तर ते सगळं मातीतच जात, काही उपयोग नाही. तुमचा आत्मा आणि त्यांचा आत्मा एक झाला पाहिजे, तेव्हा त्याला उपयोग आहे. तर ते जेव्हा दोन्ही आत्मे एक होतील तेव्हा तुम्हाला देवाला अडचण सांगायची गरजच नाही. देवाला दिसतच की तुम्हाला काय संकट आहे, तुमच्या काय पोटात दुखतंय, काय काय असेल ते काय देवाला सांगायची गरज आहे का? म्हणून नामस्मरण केलं पाहिजे. नामस्मरण केलं तर तुम्ही त्या अडचणीतून परमेश्वर तुम्हाला आपोआप बाहेर काढतो. फक्त मी सांगतोय तसं शांत चित्ताने एकाग्र दिवसातून 10 मिनिटं करा. हो, पुष्कळ झालं. 24 तास ते नामस्मरण करत राहिलं तर काय चांगलंच आहे, परंतु तेवढं ते एकाग्र होऊन केलं पाहिजे. तुमच्या डोळ्यातली बाहुली म्हणजे जी आहे ती शक्ती आहे, ती खाली आली पाहिजे. आता तुमचे बघा चेहरा त्रासलेला आहे, रागीट आहे, वैतागलेला आहे. का? तुमची डोळ्याची बाहुली वर आहे. ती जी डोळ्याची बाहुली वर आहे बघा, त्याचा चेहरा कसा आहे, त्यांचा चेहरा कसा आहे, भोसलेबाईचा चेहरा बघा. असं त्यांना वाटतंय काहीतरी दगड फेकून मारावं, त्रासलेला आहे. ती बाहुली खाली येईल ना तेव्हा तुमचा मेंदू आपोआप शांत होईल. तुमची डोळ्याची बाहुली खाली आली पाहिजे, वर आहे. प्रत्येक माणूस बघा तुम्ही असं त्रासलेला, वैतागलेला, चिडलेला असं दिसत का? तर त्याची डोळ्याची बाहुली वर गेलेली, खाली आली पाहिजे. हे त्याचं गणित आहे. तेव्हा त्याचा मेंदू शांत होतो. नुसतं तुम्ही रखरख 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 करून ते डोळ्याची बाहुली वर जाते, मेंदू हे होत. नामस्मरण केलं ना, तुमचा आत्मा त्या दैवताचा आत्मा एक झाला पाहिजे. तुमचा आत्मा त्या शक्तीचा आत्मा एक झाला ना, तुम्हाला काय सांगायची अडचण गरजच नाही ना, त्यांना दिसतंय. असं नामस्मरण महत्वाचं आहे. बस झालं का आता? त्यांना जायचं लांब चोळू चोळू खाली. एवढं वाचता एवढं पाहिजे का? हा, मूळ शक्तींनी प्राण व आत्मे निर्माण केल्यापासून
प्रत्येक आत्म्याचे तसेच प्रत्येक प्राण्याचे म्हणजे जीवाचे आयुष्य हे 15,000 वर्ष पूर्ण ठरलेले आहे. त्या 15,000 वर्षामध्ये त्या जीवास त्याचे सर्व जन्म घ्यावे लागत असतात. उदाहरणार्थ पशु पक्षी प्राणी मानव स्त्री पुरुष सूक्ष्म जीवजंतू कीटक पाण्यामधील प्राणी मासे वगैरे सर्व जन्म घ्यावे लागतात व त्यास म्हणजे त्या जीवास त्याचे सर्व जन्म घेऊन त्याच्या चुकीच्या कर्माचे वाईट कर्माचे भोग भोगून त्यास त्याचे आयुष्य पूर्ण करावे लागत असते. त्यासाठी प्रत्येक आत्म्यास जीवास ठराविक वेळी जन्म हा घ्यावाच लागत असतो. त्याचप्रमाणे ठराविक वेळी मृत्यू हा यावाच लागत असतो. कारण त्यास सर्व जन्म ठराविक वेळेमध्ये पूर्ण करावे लागत असतात. त्यासाठी त्यास ठराविक वेळी जन्म व ठराविक वेळी मृत्यू हा यावाच लागतो. जर त्या जन्म अगर मृत्यू थोडा देखील मागं पुढे झाला तरी संपूर्णपणे निसर्गाचे नियम बदलत असतात व निसर्गाचे नियम बदलण्यास कोणत्याही शक्तीस अगर दैवतास परवानगी अधिकार नसतो. म्हणून त्या जीवास आत्म्यास ठराविक वेळी जन्म व ठराविक वेळी मृत्यू हा यावाच लागत असतो व त्या जीवास आत्म्यास निसर्गाचे नियम पाळावे लागत असतात. दर 15,000 वर्ष पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण ब्रह्मांडामध्ये महाप्रचंड ज्वालामुखी होतो. त्यावेळी संपूर्ण ब्रह्मांडामधील वातावरणामधील संपूर्ण जीवसृष्टी बरोबर संपूर्ण ब्रह्मांडामध्ये वातावरणामधील सर्व आत्मे व प्राण जीव हे देखील नष्ट होत असतात. म्हणजे प्रत्येक आत्म्याचे जीवाचे आयुष्य हे देखील 15,000 वर्ष पूर्ण असते. त्यानंतर पृथ्वीच्या दुसऱ्या आयुष्यामध्ये नव्या आयुष्यामध्ये परत नवीन आत्मे व प्राण जीव मूळ शक्ती निर्माण करीत असतात. म्हणजे तुमचं जे आयुष्य आहे तुमचं जे आता आयुष्य आहे प्रत्येक जीवाला 15,000 वर्ष आयुष्य आहे. म्हणजे 41,250 वर्ष प्रत्येक जीवाचं आयुष्य आहे. त्या जीवास तेवढ्या पिरियडमध्ये सगळे जन्म घ्यायला लागतात. म्हणजे पशु पक्षी प्राणी सूक्ष्म जीवजंतू कीटक पाण्यामधील प्राणी ढेकूण झुरळ मुंगी सगळे जन्म घ्यावे लागतात. फुलपाखरू उंट घोडा हत्ती सिंह नाग जे काय आहे घोडा बिडा उंट सगळे आत्मे सगळे जीव तुम्हाला 15,000 वर्षामध्ये घ्यावे लागतात. म्हणजे 42,000 वर्षामध्ये एवढे जीव तुम्हाला जन्म घ्यावे लागतात. पशु पक्षी घे आणि मानव स्त्री पुरुष हे जन्म घ्यावे लागतात. आणि ते तुमचा ठराविक वेळी जन्म आणि ठराविक वेळी मृत्यू हा व्हावाच लागतो. तुम्ही अगोदर जन्माला आले 10 मिनिटं अगोदर किंवा 10 मिनिटं उशिरा मेले तर सगळे निसर्गाचे नियम बदलतात. त्याच्यामुळे ठराविक वेळी तुम्हाला जन्म आलाच पाहिजे ठराविक वेळी तुम्हाला मृत्यू आलाच पाहिजे. हे त्यांचं गणित ठरलेलं आहे. तुम्ही किती म्हणताल 10 मिनिटं आपण अजून जगूया नाही त्यावेळेस ती शक्ती येणार तुमचा जीव काढून घेणार तुम्हाला दिसणार पण नाही. पण 1 सेकंद अगोदर तुमचा जीव काढणार नाही. जो टाइम दिलेला आहे त्या टायमाला तुमचा जीव काढणार. म्हणजे 7:30 7:40 तुमचा जीव काढायचा त्यांना चिठ्ठी आलेली असते. बरोबर 7:40 ते तुमचा जीव काढतील. तोपर्यंत तुमच्या शेजारी येऊन बसतील ते. पण तुम्हाला
अधिकार नाही त्यांना तुम्हाला टच करायचा. तुमचा तो क्षण आला, तुम्ही जेवत असा, झोपलेले असा, बोलत असा, पिक्चर बघत असा, नाटक बघत असा, तुमचा जीव काढून घेणार. पहिला जीव काढतात, मग आत्मे काढतात. जन्माला येताना पहिले आत्मे आणतात, मग जीव आणतात. जेव्हा बाळ जन्माला येतं ना, तेव्हा पहिल्यांदा आत्मे घालतात शरीरात, मग जीव आणतात शेवटला. आणि ह्याच्यात मरताना पहिला जीव काढतात, मग आत्मे काढतात. असं त्यांचं गरज आहे. आता बस झालं. अहो लय सांगण्यासारखं हो. आज माझा घसा बरोबर नाही ना.